गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मग आपला आता नेक्स्ट जो आपण पहिला व्हिडिओ बघितला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये जो पहिला पॉइंट होता आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्याचे 4 पॉइंट्स 4 प्रॉब्लेम्स आपण त्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये डिस्कस केले. त्याच्या पुढचे 1-2-3 एक्झाम्पल 3-4 एक्झाम्पल या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करूया. राईट. तर प्रॉब्लेम नंबर 5 त्याच्या पुढचा प्रॉब्लेम आहे, इफ 30% bulbs produced are defective, what is probability that out of 4 bulbs selected 1 is defective? आता काय आपल्याला बल्ब माहिती आहे, तर जे बल्ब असतात ते 30% लावलेल्यापैकी डिफेक्टिव्ह म्हणजे 100 पैकी 30 बल्ब जे शॉर्ट झालेले असतात, ऑफ स्विचड ऑफ असतात, डिफेक्टिव्ह असतात, काहीतरी प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये 30%. ओके. तर बघा आपल्याला आता किती बल्ब आहे टोटल 4 बल्ब सिलेक्शन पैकी किती बल्ब डिफेक्टिव्ह पाहिजे 1. म्हणजे ही झाली n ची व्हॅल्यू, ही झाली r ची व्हॅल्यू. बघा सोल्युशन मध्ये n 4 r 1. 4 पैकी एक बल्ब कसा पाहिजे डिफेक्टिव्ह पाहिजे, पण सिंगल बल्ब डिफेक्टिव्ह असण्याची पॉसिबिलिटी काय आहे म्हणजे p. So what is value of p? p is nothing but what 30%. जे 30% बल्ब असतात ते डिफेक्टिव्ह असतात. 30% म्हणजेच काय आहे 30 डिवाइडेड बाय 100 आणि 30 डिवाइडेड बाय 100 म्हणजे कशाची व्हॅल्यू असते 0.3. म्हणजे एक पैकी 0.3 बल्ब हे कसा असू शकतो डिफेक्ट, म्हणजे तो सिंगल ची प्रोबॅबिलिटी काढली आपण. जर p ची व्हॅल्यू 0.3 असेल तर q ची व्हॅल्यू 1 - p म्हणजे 1 - 0.3 आणि 1 - 0.3 म्हणजे किती असतो 0.7. बघा p 0.3 q 0.7 आणि 0.3 + 0.7 म्हणजेच 1. आपल्याला सिंगल चीज काढायची. p आणि काय p सिंगलचाच ट्रायल आहे, सिंगल सक्सेस आहे आणि q सिंगल फेल्युअर आहे. म्हणजे हा 30% म्हणजे 0.3 आणि 70% म्हणजे 0.7. लक्षात आला. 30% डिफेक्टिव्ह आहे म्हणजे 70% गुड कंडिशन मध्ये आहे म्हणजे 0.3 आणि 0.7. आउट ऑफ 4 वी वांट 1. सो देयरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ x = 1. काय आहे फॉर्म्युला x r चा फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला आहे NCR p⁻r q⁻n - r. So this is the formula. So p of how many times we want the success 1 time. एक बल्ब जो आहे सिलेक्ट केलेला तो कसा पाहिजे डिफेक्टिव्ह पाहिजे. So total 4 bulbs are there. Out of 4 how many we have to selection 1. 4 पैकी एका बल्बचं सिलेक्शन करायचे. सिंगल ट्रायल मध्ये बल्ब असणार किती 0.3 रेज टू पॉवर r ची व्हॅल्यू 1, q ची व्हॅल्यू 0.7 रेज टू पॉवर r - 1 सॉरी n - r म्हणजे 4 - 1 म्हणजे ही व्हॅल्यू येते 4c1 * 0.3 * 0.7 रेज टू पॉवर 3. 4c1 डायरेक्ट कॅल्सी वरती व्हॅल्यू काढा. तर 4c1 म्हणजे 4 येतो 4 * 0.3 * 0.7 रेज टू पॉवर 3. हे टोटल व्हॅल्यू कॅल्सी वरती ठेवा. तर तुम्हाला जी काही व्हॅल्यू येईल p of x = 1 that value will be, तर ती व्हॅल्यू काय येते बघा, that value will be 0.4116. तुम्ही चेक करू शकता कॅल्सी वरती 0.4116. so p of x = 1 डायरेक्ट 0.4146. तुमच्या पहिल्या स्टेप नंतरचं सुद्धा डायरेक्ट आन्सर येऊ शकतं 0.4116. राईट. 30% म्हणजे 0.3. 30% 100 पैकी 30% आला, 100% पैकी 30% म्हणजे q 70%. 70% म्हणजे 0.7 म्हणजे p 0.3 q 0.7. या दोन टर्म लक्षात आल्या का नाही आलं. 30% चा मीनिंग 30 डिवाइडेड बाय 100. 100 पैकी 30 तर एक पैकी किती असं कॅल्क्युलेशन. 100 पैकी 70%, 70% म्हणजे 7 0.7, एक पैकी 0.7 असा मीनिंग घ्यायचा त्याचं. ठीक आहे.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. प्रॉब्लेम नंबर 6 बघा आता. इफ 20% bolts produced are defective. आता नट बोल्ट माहिती आहे ना तुम्हाला, तर त्या नट बोल्ट मधला बोल्ट त्याची कंपनी आहे, तर त्या कंपनीमध्ये जे 20% बोल्ट असतात ते डिफेक्टिव्ह असतात, म्हणजे थोडेसे खराब झालेले, काहीतरी प्रॉब्लेम आलेला टेक्निकल. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 बोल्ट्स ड्रॉन, 4 बोल्ट्स आपण जर ड्रॉन केले तर त्या 4 पैकी 1 बोल्ट डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. आपला एक्सपेरिमेंट आता बोल्टवरती आलेला आहे. ओके, किती बोल्ट आहेत आपल्याकडे टोटल? 4. 4 पैकी किती पाहिजे डिफेक्टिव्ह? 1. म्हणजे n ची व्हॅल्यू 4, r ची व्हॅल्यू 1. लक्षात येतं? 4 आणि 1. 20% बोल्ट्स आर डिफेक्टिव्ह. जर 20% म्हणजे 100 पैकी 20, तर 1 पैकी किती? सरळ सरळ 0.2. 20% डिफेक्टिव्ह आहेत म्हणजे गुड कंडिशन मधले किती आहेत? 80% म्हणजे 0.8 येणार तो. म्हणजे सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फक्त आपल्याला टोटल 4 बोल्ट्स आर देयर, सो n इज इक्वल्स टू 4. आउट ऑफ 4 वी वांट 1 इज डिफेक्टिव्ह. ॲट लिस्ट, ॲट मोस्ट हा वर्ड सुद्धा मॅटर करतो. ॲट लिस्ट, ॲट मोस्ट असेल तर डायरेक्ट 1 घेता येणार नाही आपल्याला. p म्हणजे काय? 20%. व्हॉट इज मीनिंग ऑफ 20%? 20 डिवायडेड बाय 100, आणि 20 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती असतो? 0.2. q सांगा. 1 मायनस 0.2, आणि 1 मायनस 0.2 म्हणजे 0.8. सो देयरफॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा हा फॉर्म्युला आहे. p ऑफ x इज इक्वल्स टू r इज इक्वल्स टू ncr p raised to power r q raised to power n minus r. So this is the formula. p of x is equals to 1 defective पाहिजे. n 4 c 1 0.2 raised to power r म्हणजे 1 0.8 raised to power 4 minus 1. 4c1 ची व्हॅल्यू कॅल्सी वरती ठेवा, 4 येते. 0.2 चा 1 पॉवर म्हणजे 0.2 येतो. 0.8 याचा पॉवर 3. 4 into 0.2 into 0.8 चा क्यूब डायरेक्ट कॅल्सी वरती ठेवा, सो दॅट आन्सर विल बी 0.4096. सो आन्सर इज 0.4096. So this is 0.4096 काय? 1 defective bolt defective असण्याची possibility out of 4 bolts. Next, problem number 7 बघा. If 20% bolts, मागचाच आहे, फक्त वर्ड इम्पॉर्टंट आहेत आता. If 20% bolts produced are defective, what is the probability that out of 4 bolts drawn, at most 2 are defective? What is meaning of? आता नुसतं 2 आहे म्हणून 2 घ्यायचं नाही r ची व्हॅल्यू. तर r ची व्हॅल्यू at most 2 आहे. at most 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 च्या पुढे नकोय. जास्तीत जास्त 2 च्या पुढे नको म्हणजे 2 च्या मागे जाणार आहे. म्हणजे r ची व्हॅल्यू 0 1 2. 2 च्या पुढे नको. जास्तीत जास्त 2, कमीत कमी 0. कमीत कमी 2, जास्तीत जास्त किती पण. मीनिंग लक्षात येतो? ॲट मोस्ट म्हणलं की त्या नंबरवर थांबायचे, मागे घ्यायचे. ॲट लिस्ट म्हणलं की त्या नंबर पासून सुरू करायचे, पुढे जायचे. ठीक आहे? म्हणजे सपोज करा ही लाईन आहे, हा पॉइंट आहे, तर या पॉइंट कमीत कमी हा पॉइंट आला पाहिजे. याचा मीनिंग इथून सगळेच पॉइंट आले पाहिजे. जास्तीत जास्त हे पॉइंट आले पाहिजे, म्हणजे इथपर्यंतचे पॉइंट्स आले पाहिजे. लक्षात येतं? हा झाला ॲट मोस्ट आणि हा झाला ॲट लिस्ट. कमीत कमी आणि जास्तीत जास्त. तर 0 1 2 20% म्हणजे 0.2, 80% म्हणजे 0.8. आता p ऑफ x is equals to r नाहीये, r is less than or equals to 2. less than or equals to 2
याचा मीनिंग काय आहे तर तुम्हाला p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 2 0 पण बोल्ट डिफेक्टिव्ह असू शकतात 1 डिफेक्टिव्ह असू शकतो 2 पेक्षा जास्त चालणार नाही 2 पेक्षा कमी चालतील 0 1 2 दॅट इज मीनिंग ऑफ ॲट मोस्ट हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे 0 1 अँड 2 0 असू शकतो 1 असू शकतो किंवा 2 असू शकतो ऑर आल्यानंतर 0 प्लस 1 प्लस 2 म्हणजे आता इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला n ची व्हॅल्यू 4 c 0 4c0 0.2 रेज टू पॉवर 0 0.8 रेज टू पॉवर 4 मायनस 0 हा टर्म आहे प्लस 1 ठेवा r ची व्हॅल्यू 4c1 0.2 रेज टू पॉवर 1 0.8 रेज टू पॉवर 4 मायनस 1 प्लस 4c2 आता r ची व्हॅल्यू 0.2 रेज टू पॉवर 2 0.8 रेज टू पॉवर 4 मायनस 2 कॅल्सीवरती टोटल टर्म कॅल्क्युलेट करा ही व्हॅल्यू 0.4096 येते सेकंड व्हॅल्यू सुद्धा 0.4096 येते थर्ड व्हॅल्यू 0.1536 येते आणि ही टोटल व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर ही टोटल व्हॅल्यू येते बघा 4096 प्लस 0.4096 प्लस 0.1536 0.9728 0.9728 so this is value of probability of x is less than or equals to 2 at most म्हणलं की less than or equal to at least म्हणलं की greater than or equal to लक्षात घ्या at least greater than or equal to आणि at most less than or equal to हा less आहे equal to आहे हा greater आहे equal to आहे that is meaning of at least आणि at most हे तुम्हाला लक्षात आलं असेल 4c0 कॅल्सी वरती ठेवायचा 4c1 ठेवा 4c2 कॅल्सी वरती या तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतात 0.2 चा 0 पॉवर 0.8 चा 4 मायनस 0 म्हणजे 4 पॉवर इथं 4 इथं थर्ड इथं सेकंड ज्या काय व्हॅल्यू येतात तर ह्या व्हॅल्यूज आणि तुमचे हे फायनल आन्सर 0. आता एमसीक्यू मध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकणार नाही एक सिंगल वाला जर इथं ॲट मोस्ट च्या ऐवजी जर नुसतं 2 आर डिफेक्टिव्ह म्हणलं असतं तर हा टर्म कॅल्क्युलेट केला असता आपण फक्त म्हणजे तुमचं आन्सर तिथे काय आलं असतं 0.1536 पण इथं हा वर्ड दिल्यामुळे आपण हा टोटल वर्ड एमसीक्यू मध्ये एवढा मोठा येणार नाही सिंगलचा येऊ शकतो एमसीक्यू साठी ठीक आहे नेक्स्ट problem number 8 the probability that a student who is graduate will be 0.4 determine the probability that out of 5 students first none will be graduate second at least one will be graduate म्हणजे जे आपण स्टुडंट सिलेक्ट करणार आहेत त्याच्यापैकी 5 स्टुडंट सिलेक्ट करणार आहेत आपण टोटल 5 तर 5 पैकी पहिली कंडिशन आहे none will be graduate दुसरी कंडिशन आहे at least one आता केअरफुली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे राइट तर सोल्युशन मध्ये n is equals to 5 आता r मी आता घेणार नाही कारण r साठी दोन कंडिशन्स आहेत त्या दोन वेगवेगळ्या कंडिशन्स नंतर घेऊ p काय आहे तर p आहे 0.4 एका स्टुडंटची प्रोबॅबिलिटी काय आहे पहिलीवर किंवा सक्सेस मिळायची 0.4 तर q is equals to 1 minus p म्हणजे 1 minus 0.4 आणि 1 minus 0.4 म्हणजे 0.6 तर p ची व्हॅल्यू 0.4 q ची व्हॅल्यू 0.6 n ची व्हॅल्यू 5 आता 1 by 1 प्रॉब्लेम स्टार्ट फर्स्ट none will be graduate एक पण ग्रॅज्युएट नाहीये याचा अर्थ काय आहे आउट ऑफ 5 none will be graduate म्हणजे 0 will be graduate म्हणजे आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे p of x is equals to r is equals to ncr p raised to power r q raised to power n minus r so
So this is equals to 5C0 0.4 raised to power 0, 0.6 raised to power 5 minus 0. So what is value of 5C0? 5C0 ची value 5 येते. 5 into 0.4 चा 0 power म्हणजे 1 येतो आणि 0.6 याचा फिफ्थ पॉवर म्हणजे 5 into 0.6 याचा जर फिफ्थ पॉवर घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येते बघा. तर ती व्हॅल्यू येते 0. किती येते बघा. 5C0 ची व्हॅल्यू 5C0 ची व्हॅल्यू 5 into म्हणजे तुमचा आन्सर 5 into 1 into 0.6 चा फिफ्थ पॉवर. हे कॅल्क्युलेशन करा. सो दॅट इज नथिंग बट दी व्हॅल्यू ऑफ p ऑफ x is equals to 0. So p of x is equals to 0 is, चला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. तुमच्यासाठी फिलिंग द ब्लँक्स ठेवतो क्वेश्चन मार्क. कॅल्सीवरती 0.6 चा फिफ्थ पॉवर into 5 into 1 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि सांगा किती येते ती. तुमच्याकडून आन्सर अपेक्षित आहे. कॅल्सीचा वापर करावा म्हणून मी सोडलेला आहे. तर याच्यामध्ये 5C0 ची व्हॅल्यू 1 येते, 0.4 ची रेस्ट टू पॉवर 0 ची व्हॅल्यू 1 येते आणि 0.6 चा फिफ्थ पॉवर म्हणजे कॅल्सीवरती डायरेक्टली 0.6 त्याचा 5 पॉवर ठेवा. तुम्हाला जी व्हॅल्यू येईल दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. ओके. तर बघा ही जी व्हॅल्यू येते p ऑफ 0.0778 आन्सर सांगून देतो तुम्हाला. 0.0778 ही व्हॅल्यू p ऑफ x इज इक्वल्स टू 0. आता हा पार्ट झाला नन विल बी ग्रॅज्युएट. आता आपल्याला काय पाहिजे? ऍटलीस्ट वन विल बी ग्रॅज्युएट. तर सेकंड बघा. नेक्स्ट आर काय येणार आपला? ऍटलीस्ट वन विल बी ग्रॅज्युएट. सेकंड. आता सेकंडचा आन्सर चालू आहे आपला. ऍटलीस्ट वन म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे आपल्याला p ऑफ 1 काढावा लागेल, p ऑफ 2, p ऑफ 3, p ऑफ 4, p ऑफ 5 म्हणजे एवढ्या प्रोबॅबिलिटीज 5 च्या 5 प्रोबॅबिलिटीज काढाव्या लागतील. तर याच्यापेक्षा हे 5 काढण्यापेक्षा याला एक साधा सरळ सिंपल आहे 1 मायनस. आता 0 1 2 3 4 5 याच्यामध्ये ॲब्सेंट असणारा नंबर म्हणजे 0 म्हणजे 1 मायनस p ऑफ 0 केला की तुमचा आन्सर येऊन जातं. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x at least greater than or equal to 1 is nothing but probability of
x greater than equal to 1 is equals to p of 1 plus p of 2 plus p of 3 plus p of 4 plus p of 5. So this is equals to probability of x greater than or equals to 1 is equals to 1 minus probability of 0 आणि 1 minus already आपण probability of 0 काढली ती आली 0.0778. तर ही व्हॅल्यू, कारण तुम्हाला लक्षात घ्या किती स्टुडंट्स आहेत 5 हा 4 3 2 1 आणि 0. पहिल्यांदा आपल्याला कुठली प्रोबॅबिलिटी काढायची होती 1. हा एक्झॅक्ट होता 1 एका स्टुडंटची, सॉरी नन म्हणजे हा 0 या स्टुडंटची प्रोबॅबिलिटी काढायची होती आपल्याला. आता आपल्याला कुठल्या स्टुडंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे कमीत कमी 1 म्हणजे 5 पर्यंत. म्हणजे एवढ्या प्रोबॅबिलिटी काढायची असतील तर हा पार्ट काढणं म्हणजेच काय 1 मायनस हा पार्ट काढणं. 1 मधून जर हा पार्ट जर मायनस केला, तुम्ही जसं आपण एरिया म्हणतो ना, एरिया एका सपोज हा एरिया काढायचा असेल आपल्याला, तर हा एरिया माहिती असेल हा 3 टाइपचा, तर त्याच्यातून आपण मायनस करतो तशा टाइपचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच 1 मायनस 0.0778 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, त्याचं जे काही आन्सर येईल ते तुमचं फायनल आन्सर असेल. तर ते आन्सर काय येतं बघा 0.9222. सो दिस इज द आन्सर 0.9222. एक पण ग्रॅज्युएट झाला नाही पाहिजे, कमीत कमी एक ग्रॅज्युएट झाला पाहिजे, म्हणजे 1 मायनस कोणी पण झाला नाही पाहिजे असा मिनिंग घ्यायचं, त्याचा अपोजिट त्याचा मिनिंग घ्यायचा आणि त्याच्यानुसार सॉल्व करायचं. ठीक आहे.